पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मूमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची सहमती झाली, मात्र त्यानंतर काही काळ उलटत नाही तोवरच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? पाकिस्तान कधीच दिलेला शब्द पाळताना दिसत नाहीये। पाकिस्तानने शब्द पाळलेला नाहीये, त्यांच्याकडनं गोळीबार होत असल्याची माहिती मिळत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे। त्याचबरोबर धोका देखील आहे। मात्र भारत या सगळ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एरवी ज्या पद्धतीने कधीतरी अशा पद्धतीची जी फायरिंग पाहायला मिळत असते, खास करून 22 एप्रिलला जो पहलगाम हल्ला झाला होता तेव्हा ज्या पद्धतीची फायरिंग केली जात होती, अगदी त्याच पद्धतीचा गोळीबार सध्या पाकिस्तानकडनं सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आणि भारताची जी आर्मी आहे ती पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या सीज फायर नंतर भारताकडनं काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। आणि पाकिस्तानला त्यांच्या अधिकाऱ्यांचा DGMOचा मेसेज व्यवस्थित मिळाला नाही का, की त्यांना जी सवय आहे एका हातात दोस्तीचा हात पुढे करायचा आणि दुसऱ्या हाताने एका हातामध्ये खंजीर ठेवायचा, ही सातत्यानं पाकिस्तानची भूमिका आहे। एकीकडे समझोता एक्सप्रेसचा समझोता करायचा आणि दुसरीकडे दहशतवादी हल्ले करायचे। एकीकडे सांगायचं की क्रिकेट मॅच आहे, दुसरीकडे भारताचं उरी करायचं, तर या 26-11 करायचं। तर हे सगळे पाकिस्तानचे आतापर्यंतचे जे निर्णय आहेत जे अशा पद्धतीचे राहिले आहेत, त्यामुळे पाकिस्तान हा खंजीर एका हातामध्ये खंजीर आणि एका हातामध्ये दोस्तीचा हात पुढा करणारा देश आहे। त्यामुळे अशा देशावरती भारताने कधीच भरोसा ठेवलेला नाहीये। आता तरी या सगळ्या सीज फायरच्या घटनानंतर पाकिस्तानला जर आज जाग आली नाही तर यानंतर भारत जो हल्ला करेल त्याच्यामध्ये कोणत्याही देशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरी भारत ऐकणार नाही, कारण भारत हा जगातील 3री अर्थव्यवस्था आहे आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश हा भारत आहे। त्यामुळे जगाला देखील भारताचं सध्या ऐकावं लागतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकने विनवण्या केल्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये आता पुन्हा आम्ही दहशतवादी हल्ला करणार नाही, आम्ही अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही असे भारताकडे विनवण्या केल्यानंतर भारताने ही सगळी बातचीत स्वतः केली होती आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे अमेरिकेकडनं जाहीर करण्यात आला। खरं जी माहिती मिळते त्यानुसार भारत अगोदर 5:30 वाजता पत्रकार परिषद घेणार होता आणि अमेरिका या संदर्भामध्ये जे आहे ते साधारण 5:30 नंतर निर्णय जाहीर करणार होतं। भारत आणि पाकिस्तानचं अभिनंदन करण्याचं झालं असं की भारताने 5:30ची पत्रकार परिषद 6 वाजता घेतली, त्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत ही बाब कळाली नाही। त्यामुळे त्याच्या अगोदरच अमेरिकेकडनं जे आहे ते ट्विट करण्यात आलं। खरं तर या सगळ्यांची घोषणा जी होती ते भारत 5:30 वाजता करणार होता, मात्र भारताला असं वाटलं की हे पाकिस्तान आहे, भारत सीज फायरची घोषणा करेल आणि युद्धविरामाची घोषणा करेल आणि आमचं बोलणं झालंय, त्यांच्याकडनं फोन आला होता, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला हे सांगणार होतं। मात्र भारताला असं वाटलं की आपण 5:30ला जाहीर करू आणि पाकिस्तान पुन्हा आपल्यावरती हल्ला करेल, त्यामुळे त्यांनी अर्धा तास जे आहे ती वाट पाहिली आणि 6 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला। मात्र अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 5:30ला भारत पत्रकार परिषद घेणार आहे ही माहिती असताना त्यांनी 5:30 नंतर नक्कीच शिवाजी थोडं थांबवते। आणखी एक बातमी आपल्या समोर आलेली आहे, उधमपूरमधून आहे। जम्मूच्या उधमपूरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। पाकिस्तानकडून हे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे।